नमस्कार। आज अतिशय एका महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। अनगर नगरपंचायत ही सोलापूर जिल्ह्यातली एक नगरपंचायतीची निवडणूक राज्यभरामध्ये प्रचंड गाजली। एवढंच नव्हे तर देशभरामध्ये जगभरामध्ये ती निवडणूक गाजली। अनगरकरांच्या लोकशाही विरोधी कृतीमुळे आणि दडपशाहीमुळे एका सर्वसामान्य घरातील महिलेला त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही। दाखल करण्याच्या करता प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला। दाखल केल्यानंतर षडयंत्र करून अर्ज बाद करण्यात आला। न्यायालयीन स्तरावर तांत्रिक पातळीवर तो अर्ज आमचा फेटाळला गेला आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमची लढाई ही पुढे अशीच चालू राहणार आहे असं आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं। या दरम्यान ज्या वेळेला फक्त सूचकाची सही नाही या तांत्रिक कारणावरून आमचा उमेदवारी अर्ज जो फेटाळला गेला आणि लोकशाहीच्या पुढे परंपरा जिंकली आणि लोकशाही हारली, हे या लोकशाही प्रधान देशामध्ये आम्हाला ते काही पटलं नाही। म्हणून ही फक्त विशिष्ट अशा मर्यादित स्वरूपातच फक्त नियम लागू आहेत का ते सगळ्यांना सारखे आहेत हे तपासण्याच्या करिता म्हणून आम्ही त्या अनगर नगर पंचायतीमध्ये जे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, विशेष करून ज्यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाली त्या प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा उमेदवारी अर्जाची कॉपी आम्ही ज्या वेळेला मिळवली त्या कॉपीची तपासणी केली असता प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये त्यांनी त्या अर्जामध्ये दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळली। त्याचबरोबर अनेक प्रकारची माहिती जी गंभीर स्वरूपाची आहे ती लपवली गेली। मालमत्ता आणि संपत्तीच्या संदर्भामध्ये खोटी माहिती दिली गेली आणि निवडणूक नियमानुसार उमेदवाराने त्याच्या संदर्भात असलेली स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातली माहिती, त्यांच्याकडे असलेल्या वाहनांच्या संदर्भातली माहिती, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा जो तपशील आहे त्याच्यामध्ये त्यांचे पती आणि मुलं असतील तर त्यांच्या संदर्भातली मालमत्तेची माहिती खरीखुरी सत्य प्रतिज्ञापत्रावर द्यायची असते आणि ती सगळी माहिती जी आहे ती प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी स्वतःबद्दलची माहिती ही लपवलेली आहे, त्यांच्या पतीच्या संदर्भातली माहिती लपवलेली आहे आणि त्याच्या करता म्हणून आम्ही या संदर्भामध्ये कायद्याने दिलेल्या अधिकारात निवडणूक आयोगाच्या आणि त्या संदर्भात असलेल्या नियमांच्या अधीन राहून आम्हाला असलेल्या अधिकारामध्ये उज्ज्वला थिटे यांच्या नावाने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आम्ही निवडणूक याचिका दाखल केलेली आहे। ती आजच नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी ती याचिका आम्ही दाखल केलेली आहे। आमचे त्या संदर्भातले विधित तज्ज्ञ जे आहेत ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके हे असणार आहेत आणि या संदर्भामध्ये तपशिलात सांगायचं तर ह्या सगळे इलेक्शन पिटिशनमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। परंतु आश्चर्याची बाब म्हणजे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी त्यांच्या दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या स्वतःच्या पतीच्या नावाच्या पुढे नील असं लिहिलेलं आहे। आता नेमकं काय समजायचं हा त्यातनं खरा तर प्रश्न आहे। पतीच्या नावाच्याच पुढे नील लिहिलेला आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी जो नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे हे नंतर तुम्हाला व्यवस्थित झूम करून दाखवता येईल। त्या ठिकाणी आपल्याला झूम करता आलं तर हे झूम करून बघा किंवा मी त्याची कॉपी आपल्याला उपलब्ध करून देईन। यामध्ये मालमत्तेचा जो तपशील द्यायचा आहे, बँक, वित्तीय संस्था, बँकेव्यतिरिक्त वित्तीय कंपन्या, सहकारी संस्थांमधील ठेवी, बचत खाते, मुदत ठेवी, सर्व प्रकारच्या ठेवींचा तपशील अजिंक्य राणा पाटील यांच्या नावाच्या पुढं 0 लिहिलेला आहे। आता अजिंक्य राणांच्या नावाने किती प्रॉपर्टी आहे ह्याचा सुद्धा वेगळा तपशील आमच्याकडे आहे। प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा जो प्रॉपर्टीचा तपशील दिलेला आहे तो तपशील किती लपवलेला आहे याच्यातली तफावत आम्ही त्या ठिकाणी आमच्या याचिकेमध्ये नमूद केलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पतीचं नाव नील लिहिलेलं आहे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी आणि जर हा 3रा नंबरचा कॉलम बघितला तर जेवढे कॉलमबद्दल माहिती विचारलेली आहे, संपत्ती, प्रॉपर्टी, वाहनं, त्याच्याबरोबर शेअर्स, ठेवी, मुदत ठेवी, बँकांमधली रक्कम, शिल्लक रक्कम, अजून इतर कुठली गुंतवणूक, जमिनी वगैरे ह्या सगळ्या किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमधले शेअर होल्डिंग याच्या संदर्भात जेवढे कॉलम आहेत ह्या सगळ्या कॉलमच्या मध्ये
प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचे पती म्हणजे अजिंक्य राणा पाटील यांच्या नावाच्या पुढं 0000 लिहिलेलं आहे. म्हणजे पतीच्या नावाने कसलंही प्रकारची प्रॉपर्टी नाही अशा पद्धतीची खोटी माहिती, निवडणूक आयोगाची दिशाभूल करणारी माहिती त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी दिलेली आहे. आता मी तुम्हाला त्यामध्ये प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये कशा पद्धतीनं खोटी माहिती किंवा माहिती लपवलेली दिली आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या हिराबाई सोलार एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये संचालक आहे. त्या कंपनीमध्ये त्यांचे 2500 शेअर आहेत. त्याचं दर्शनी मूल्य 25,000 रुपये आहे. मार्केट किंमत किती असू शकते ते काढावी लागेल. त्याच्याबरोबर त्या लक्ष्मी हिरा सोलार पार्क प्रायव्हेट लिमिटेडमध्ये देखील संचालक आहे. त्यांच्याकडे 2000 शेअर आहेत. त्याची व्हॅल्यू 10 रुपये प्रमाणे 20,000 रुपये होते. प्राजक्ता पाटील या मातोश्री लक्ष्मीबाई ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये LLP मध्ये पार्टनर आहेत. त्यामध्ये त्या 50,000 रुपये त्यांची गुंतवणूक आहे आणि त्याचबरोबर लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये देखील त्या संचालक आहेत. त्यामध्ये त्यांचे 20,000 शेअर्स आहेत. त्याची प्रति शेअर 10 रुपये प्रमाणे 2 लाख रुपये किंमत होते दर्शनी मूल्यानुसार. त्याचबरोबर त्यांना ऊस खरेदी म्हणजे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जो ऊस लावलेला आहे तो साखर कारखान्याला घातल्यानंतर जवळपास 70 लाख रुपये त्यांना वर्षाला ऊसाचं बिल मिळतं. तेवढंच बिल त्याच दरम्यानचं बिल अजिंक्य राणा पाटील यांनाही मिळतं. अजिंक्य राणा पाटील यांना 65 ते 70 लाख रुपये लोकनेते इंडस्ट्रीजमधून किंवा त्यांच्या साखर कारखान्यातून 70 लाख रुपये वर्षाला पगार मिळतो, जो त्यांनी त्यांच्या उत्पन्नात दाखवलेला नाही. ऊसाचं बिलाच्या पोटी 60-70 लाख रुपये वर्षाला मिळतात, ते त्यांनी त्यांच्या उत्पन्नात दाखवलेलं नाही. त्याचबरोबर माझं गाव नरखेड आहे. त्या नरखेड गावामध्ये प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या नावानं शेतजमीन आहे. त्यांनी ती शेतजमीन ही या नामनिर्देशन पत्रामध्ये दाखवलेली नाही. अजिंक्य राणा पाटील यांच्याकडं हिराबाई सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अजिंक्य राणा डायरेक्टर आहे, ज्यामध्ये त्यांचे 2500 शेअर आहेत आणि त्याची किंमत 25,000 रुपये होते दर्शनी मूल्यानुसार. लक्ष्मीबाई सोलार पार्क प्रायव्हेट लिमिटेड याच्यातही अजिंक्य राणा डायरेक्टर आहेत. त्यामध्ये 2000 शेअर आहेत. प्रति शेअरची किंमत 10 रुपये प्रमाणे 2 लाख होते. नक्षत्र डिस्टिलरीज अँड ब्रिव्हेजेस प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये अजिंक्य राणा पाटील यांचे 1700 शेअर आहेत, ज्याची एका शेअरची किंमत 1000 रुपये आहे. अशा पद्धतीनं 17 लाख रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. रुक्माई विठ्ठल टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड ही सुद्धा कंपनीमध्ये अजिंक्य राणा त्यामध्ये संचालक आहेत, ज्यामध्ये त्यांचे 333 शेअर्स आहेत. प्रति शेअरची किंमत 100 रुपये इतकी दाखवली आहे. त्यामुळे दर्शनी मूल्यानुसार 33,300 एवढी त्याची किंमत होते. त्याचबरोबर मातोश्री लक्ष्मीबाई ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये LLP मध्ये ते भागीदार आहेत. त्याचेही 50,000 रुपये इतक्यापर्यंत त्यांचे शेअर्स 50,000 रुपयाचे शेअर्स आहेत. लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज याचे ते आजीवन कार्यकारी संचालक आहेत. अजिंक्य राणा पाटील त्याच्यात संचालक आहेत आणि त्याचे 38,500 इतके शेअर्स त्यांच्या कंपनीमध्ये आहेत, ज्याची प्रति शेअर किंमत ही 10 रुपये प्रमाणे दर्शनी मूल्यानुसार 3,85,000 इतकी आहे. तसेच अजिंक्य राणा पाटील वार्षिक 65 लाख रुपये त्यांना मानधनामधून पगारी स्वरूपात वार्षिक रक्कम मिळते, 65 लाख रुपये. आणि जेवढे शेतकरी सभासद त्या साखर कारखान्याचे आहेत त्यांना डिव्हिडंड म्हणून प्रति शेतकरी 20 पैसे मिळतात, 20 पैसे. आणि अजिंक्य राणा पाटील त्याच कारखान्यातून वर्षाला 65 लाख रुपये पगार घेतात. बाकीच्यांचे पगार पण आहेत, फक्त अजिंक्य राणांचं सांगतोय. आणि इतर बेनिफिटमध्ये म्हणजे ऊस घातल्यापोटी 28 लाख रुपये अजिंक्य राणा यांच्याकडं साखर कारखान्यातून
जमा होतात. आता ते ऊस प्रत्यक्षात पिकवला का नाही का ते काटा मारून घातला माहीत नाही. तिथं ॲडजस्टमेंट आहे सगळी ती माहीत नाही. आणि प्रत्येकाच्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या नावानं ऊस घातलेला आहे आणि त्यांनी असेच पैसे उचलले आहेत ऊसाच्या बिलापोटी. तर हे सगळं डिटेलमध्ये आमच्या याचिकेमध्ये सगळं नमूद आहे. आणि या याचिकेची प्रत, दाखल केलेल्या याचिकेची प्रत, इलेक्शन पिटिशन आपण ज्याला म्हणतो, ती तुम्हाला सगळ्याला उपलब्ध करून देणार आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये की उज्ज्वला थिटे या एक विधवा महिला आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळं आपल्या देशातला निवडणुकीच्या संदर्भातला त्यांना एक कायदा लागू आणि अशा आता मी जे बोललो कोट्यवधी रुपयाची मालमत्ता प्रॉपर्टी असताना ती लपवून निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये, म्हणजे याचा अर्थ आहे पैसेवाल्यांच्या करता वेगळा कायदा आहे आणि गरिबांच्या करता निवडणूक लढवताना वेगळा कायदा आहे. गरीब माणसाचा अर्ज रिजेक्ट केला जातो, पैसेवाल्यांचा अर्ज त्याच्याकडे डोळजाक करून तुमचा आरओ जो आहे, रिटर्निंग ऑफिसर आहे, तो हे सगळं काही न पाहता त्यांचा अर्ज मात्र स्वीकारतो. ही खरी तर शोकांतिक आहे आणि त्यामुळं आम्ही या विरोधात लढायचं ठरवलं. आणि उज्ज्वला थिटे या आमच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या ठिकाणी उमेदवार होत्या, आता आमच्या पक्षाच्या त्या सदस्यही आहेत. आणि त्यामुळं आम्ही या संदर्भामध्ये लढायचं ठरवलेलं आहे आणि न्यायालयामध्ये रितसर याचिका या बाबतीमध्ये आज रोजी दाखल करण्यात आलेली आहे. आम्हाला न्यायदेवता न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे. आणि आमची या याचिकेच्या माध्यमातून अनगर नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक जी आहे ती रद्द करण्याची मागणी आम्ही त्यामध्ये केलेली आहे. कारण या निवडणुकीमधल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार यांनी जनतेच्या पुढं प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन मतदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून करता त्यांना निवडणूक लढवण्याचा किंवा त्यांची निवडणूक रद्द करण्याचा कायदेशीर अधिकार न्यायालयाला आहे आणि तसा न्याय मागण्याचा अधिकार याचिकाकर्ता म्हणून आम्हाला आहे. कोर्टाने आपली याचिका दाखल करून घेतलेली आहे का आणि नेमके आपण कोणकोणते पुरावे असतील त्याचे काय आधार आहे काय सांगा? कोर्टाने याचिका आमची दाखल करून घेतलेली आहे. तो याचिका इलेक्शन पिटिशन म्हणून त्या ठिकाणी आमची दाखल आहे आणि त्याच्या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही दिलेले आहेत. ज्या ज्या कंपन्यांमध्ये अजिंक्य राणा पाटील आणि प्राजक्त अजिंक्य राणा पाटील ह्या संचालक आहेत त्याच्या संदर्भातले जे वैधानिक आणि वैध स्वरूपाचे जे रेकॉर्ड ROC मधून उपलब्ध आहेत ते सगळे आम्ही त्या ठिकाणी जोडलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेच्या संदर्भातले जे रेकॉर्ड गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये उपलब्ध आहेत त्याच्या सत्यप्रती आम्ही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जोडलेले आहेत, दाखल केलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.